साहेब, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर पाहत असाल पावसाला सुरुवात झालेली आहे आणि बरेच प्रतीक्षेनंतर पाऊस येतोय. परंतु आता ह्या वातावरणामध्ये ज्या आपल्या परिसरामध्ये डाळिंब बागा आहेत, या डाळिंब बागाला या पावसामुळे काय हानी होऊ शकते किंवा काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी या पावसाच्या वातावरणामध्ये? आपण ज्या बागेत होले साहेब उभे आहोत, ह्या फळांची जी अवस्था आज आहे त्याच्यावर अल्टरनेरिया क्वालिटी ट्रॅकम नावाच्या बुरशीचा अटॅक होऊ शकतो. कारण ही फळांची साईज लहान आहे. पण ज्यांच्या बागा मॅच्युरिटीकडे येत आहे, ज्या बागेतल्या फळांमध्ये साखरेचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे की ज्या साधारण 1 महिना हार्वेस्टिंगला येतील, त्या बागेमध्ये फायटोप्थोरा म्हणजे प्लेग, डांबऱ्या, बसकेचा अटॅक होऊ शकतो. प्लस या वातावरणामध्ये जमीन ओली असताना बॅक्टेरियल ब्लाईटचा पण म्हणजे तेलकटचा प्रादुर्भाव वाढतो. आमच्या अनुभवाने आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी सावध राहून अशा पावसामध्ये जर तुम्ही कृषीटेक कंपनीचं झांतोनिल बॅक्टेरियाचा जर फवारा वेळोवेळी मारला तर तुम्हाला तेल्या ह्या रोगापासून मुक्तता मिळते. दुसरी गोष्ट, झांतोनिल सारखंच जर मुळीकडची बाजू जर तुम्ही सक्षम ठेवली, जसं की ह्या प्लॉटमध्ये आम्ही निमेटोसॉन फ्लोरा हे वारंवार 1.5-2 महिन्याच्या अंतराने दिले की ज्याच्याने ह्या झाडाच्या मुळीची कक्षा अतिशय चांगली आणि मुळी चांगली आहे. फायटोप्थोरा हा फंगस ज्याला महाराष्ट्र वैतागलेला आहे, प्लेग ज्याला आपण म्हणतो आपल्या भागात, पंढरपूर साईडला डांबऱ्या म्हणतात, कोणी बसक्या म्हणतात, हे सॉईल ओरिजिन फंगस असल्यामुळे तुम्ही जर मुळी व्यवस्थित ठेवली तर हा त्रास होत नाही. तर तुमच्या कंपनीचे आम्ही जे जो प्रॉडक्ट वापरतो म्हणजे फ्लोरा आणि निमेटोसॉन खालून दिलं पाहिजे. त्याला साधारण पूर्ण बहार जर 6 महिन्याचा पकडला तर 2-2 महिन्याच्या गॅपने हे खालून दिलं पाहिजे. म्हणजे मुळी तुमची चांगली राहते, ज्याच्यावर तुम्ही या रोगावर मात करू शकता. आणि झांतोनिल बॅक्टेरियाचा फवारा पाऊस लागल्यापासून 10व्या दिवशी झाला पाहिजे प्रिव्हेन्शनच्या हिशोबाने. आणि जमीन ओली असेपर्यंत तुमच्याच कंपनीचं आम्ही बोर्डेक्स वापरतो. ते जमिनीवर ओली झालेल्या जमिनीवर जर मारलं तर जमिनीवरची बुरशी जमिनीवरच थांबते, असा आमचा अनुभव आहे. अशा प्रकारे तुम्हाला यश मिळेल. म्हणजे ह्या 3 उपाययोजना शेतकरी बंधूंना आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये केल्या पाहिजे. पहिली उपाययोजना साहेबांनी सांगितली की तुमची मुळी जी आहे झाडाची ती व्यवस्थित राहिली पाहिजे, पांढरी मुळी चालली पाहिजे आणि निमॅटोड जो आहे तो निमॅटोड कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे. बरोबर. दुसरी जी गोष्ट आहे तर वरून जे आहे ते झांतोनिल आणि बॅक्टेरियाचा उपाययोजना सरांनी सुचवलेली आहे. ही उपाययोजना सुद्धा तुम्ही तुमच्या बागेमध्ये केली पाहिजे. आणि तिसरी जी उपाययोजना साहेबांनी जी सांगितली ती म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये जमिनीमधून ज्या बुरशी डेव्हलप होतात त्या बुरशी जमिनीमध्येच थांबवल्या पाहिजे. त्यासाठी बोर्डेक्स जे उत्पादन आहे ते तुम्हाला जमिनीवर देखील मारलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये जर जमीन ओली असेल तर बोर्डोचा फवारा जमिनीवर नक्की घ्या आणि आपल्या बागेचं संरक्षण करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.